प्रत्येक प्रकारे तुमच्या मोबाईलमधून फ्रॉड होऊ शकतो. तुम्ही ज्या परमिशन दिलेल्या असतील त्या तुम्हाला काही बंद करावं लागतील, मोबाईल रिबूट करावा लागेल. जर तुमची नेट बँकिंग चालू असेल तर जास्त पैसे असेल तर नेट बँकिंगसाठी तुम्ही ती बँकेत जाऊन थांबवा आणि तुमचे पैसे वाचवा. मेसेज आला की त्यांच्या अकाउंटमधून 2,32,000 रुपये गेले. त्यांनी तात्काळ म्हणजे होम ब्रँचला व्हिजिट केली. होम ब्रँचला व्हिजिट केल्यानंतर त्यांनी ते अकाउंट जे आहे ब्लॉक करायला पाहिजे होतं आणि डिस्प्यूट रेज करायला पाहिजे होता. पण तो डिस्प्यूट रेज न केल्यामुळे अकाउंटमधील जे ट्रान्झॅक्शन झाले होते IMPS थ्रू, तो ट्रान्झॅक्शन ज्या फ्रॉडरनी केला होता त्या फ्रॉडरनी विदिन 1 hours ती 2 लाखाची अमाऊंट ATM ट्रान्झॅक्शननी काढली, असं आम्हाला सायबर कंप्लेंटच्या माहितीनुसार कळालेलं आहे. सायबर कंप्लेंटनी दाखवलं आहे की तुमचे त्यांनी जे फ्रॉडरनी 10 ट्रान्झॅक्शन केले आहेत ATM थ्रू आणि 2 लाख रुपये विड्रॉल केले. आणि हा डिस्प्यूट रेज न केल्यामुळे बँकेनी आमचे पैसे रोखले नाही. आणि ही बँकेची जबाबदारी असते कस्टमरच्या पैशांचं सुरक्षा करणं, हे RBIच्या रूलमध्ये आहे. पण त्यांनी तेवढी तत्परता दाखवली नाही. त्यांनी सायबर कंप्लेंट करायला सांगितली आणि जो वेळ होता गोल्डन हवर्स तो आमचा निघून गेला आणि जे पैसे आहेत ते आमच्या हातातून निघाले.